छत्रपती शिवाजी महाराजांचा, भक्ती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. नगरचा कचऱ्याचा प्रश्न नगरचा कचऱ्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. उरसुंगीच्या कचऱ्याचा प्रश्न पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरोग्याच्या समस्या सुटल्या पाहिजे. ड्रेनेजच्या समस्या सुटल्या पाहिजे. ड्रेनेजच्या समस्या सुटल्या पाहिजे. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरोग्य आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरोग्याचे प्रश्न सुटले पाहिजे. आरोग्याचे प्रश्न सुटले पाहिजे. चांगला दवाखाना सुरू झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. सरकारी चांगला दवाखाना सुरू झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. अंतर्गत रस्ते चांगले झालेच पाहिजे. झालेच पाहिजे. झालेच पाहिजे. भविष्य काळात हे आंदोलन आमचं सापटे, परंतु तुम्हाला इथं तोंडाला काळं फासल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष गप्प बसणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. मी अधिकचं या ठिकाणी बोलणार नाही. अनेक कार्यकर्ते नेते या ठिकाणी भूमिका मांडतील. या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे. आम्ही सूरज सोबत शेवटच्या क्षणापर्यंत आहोत. सूरज गायकवाडला आत्ताच पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी जो कचऱ्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न केलेले आहेत, त्याच्यावरती अनेक आंदोलनं केली आहेत. आणि अशा कार्यकर्त्याचं देखील असं होणार असेल, त्याचं नाव बाहेर तुम्ही गोपनीय नाव बाहेर ओपन करणार असेल आणि उद्या त्याच्या जीवाला जर धोका होणार असेल तर याला सर्वश्री पुणे महानगरपालिकेच्या हडपसर प्रभागातील या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी जबाबदार असतील, एवढा मात्र या ठिकाणी सांगतो. आणि त्याच्यावर मात्र भविष्य काळात जर इथून नीट वागणूक मिळाली नाही तर मग मात्र तुम्हाला घोडे लावल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय. या ठिकाणी बेगराईनगर फुरसुंगी भागातील सर्व नागरिकांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, स्वच्छतेचे प्रश्न आणि गैरकारभाराच्या विरोधात या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, श्रमिक आघाडी आणि तत्सम आमच्या पूर्ण फॉदरवाडीसह या ठिकाणी आमच्या मागण्यासाठी आणि ज्या खऱ्या मागण्यात, ज्या खरोखर सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत, त्यांच्या रोजच्या जीवनाशी ज्या निगडीत मागण्या, त्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या स्वरूपात या ठिकाणी पोचलो आहे. वास्तविक पाहता महानगरपालिकेची प्रॉपर्टी असेल, महानगरपालिकेची मालमत्ता असेल, महानगरपालिकेचं कुठलंही प्रयोजन असेल, याची रक्षण करणं हे खरं तर महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी असते. परंतु महानगरपालिका प्रशासन ही त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीचं, मालमत्तेचं रक्षण न करता स्वतःच्या आपल्या ब्युरोक्रॅटिक आणि प्रशासनाच्या काही अधिकाऱ्याच्या आणि काही कर्मचाऱ्याच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावली जाते. नोकरभरतीच्या नावाखाली कुठलाही कामगार कंत्राट करण्याच्या मध्ये भरती केला जातो, मग तो प्रत्यक्ष कामावर येत नाही. त्यांच्या कामाच्या वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं जात नाही आणि कामगार भरतीमध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो. अनेक लोक कामावर नसताना सुद्धा त्यांचे पगार घेतले जातात. अनेक लोकांचे बंद घर ह्या नावाने एक योजना महानगरपालिकेमध्ये सुरू आहे, ते एकदम पद्धतशीरपणे या ठिकाणी काम करते. आणि महानगरपालिकेच्या या सर्व मालमत्तेचं, प्रॉपर्टीचं रक्षण करण्यासाठी एखादा कार्यकर्ता जर अर्जपाठा करून, तक्रार करून महापालिकेची मालमत्ता वाचावी, पुणेकराची टॅक्सरूपी जमलेली मालमत्ता वाचावी, या प्रामाणिक उद्देशाने प्रयत्न करून जर महापालिकेचे जर पत्रव्यवहार करत असेल, एखाद्या अधिकाऱ्याला सूचना करत असेल की असं या ठिकाणी प्रकार चाललेला आहे, परंतु संबंधित अधिकारी हा MPSC थ्रू निवड केलेला अधिकारी आहे, त्याला संपूर्ण त्याच्या जबाबदारीची आणि कार्य आणि कर्तव्याची जाणीवसुद्धा असताना एखाद्या कार्यकर्त्याचं एक सेन्सिटिव्ह विषयामध्ये एखाद्या कार्यकर्त्याचं नाव गोपनीय ठेवलं पाहिजे. कारण या अनेक विषयामध्ये सरकारच्या, शासनाच्या, प्रशासनाच्या काही मालमत्ता असतात, त्याचं रक्षण करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता पुढे येऊन जर तक्रार करत असेल तर त्याचं नाव गोपनीय न ठेवता ते सार्वजनिक करून
ते प्रसारित करून त्या संबंधित तक्रार विचार करणाऱ्या कार्यकर्त्याच्या जीविताला, त्याच्या कुटुंबियाच्या जीविताला धोका निर्माण करण्याचं काम या हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून या ठिकाणी झाले. प्रथमतः आम्ही त्या गोष्टीचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. जर असंच होत राहिलं तर महानगरपालिकेच्या आणि पुणेकरांनी भरलेल्या कररूपी पैशावर ह्या अधिकाऱ्यांनी जो दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंबहुना इथे रोजच्या रोज नवीन नवीन कुलपत्या नवीन नवीन आयडिया करून जो दरोडा टाकतात आणि महापालिकेला लुटतात, महापालिकेच्या पैशाची विल्हेवाट लावतात. आणि हे जर बघून आम्ही जर शांत बसणार असेल तर तसं कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी होणार नाही. कारण रिपब्लिक पक्षाचा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये कायम विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी समोर सांभाळत असतो. कारण विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आत्ता सत्तेत असणारे सरकार करते की काय माहीत नाही, परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा कायम विरोधी पक्षनेता असतो. म्हणून जिथं जिथं चुकीचं चाललंय, जिथं जिथं अयोग्य चाललंय त्या गोष्टीवरती आवाज उठवणं, त्याला न्याय मिळवून देणं आणि शासन आणि प्रशासन दरबारी त्याचा वाचा फोडणं हे काम रिपब्लिक पक्षाच्या आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याची प्राधान्याने या ठिकाणी राहिलेली आहे. या पक्षाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या सूचनेनुसार या क्षेत्रीय कार्यालयावर आंदोलन ठेवण्यात आलेले आहे. आणि या आंदोलनाचा विषय म्हटलं तर तो गंभीर असा स्वरूपाचा आहे. कारण क्षेत्रीय कार्यालयात ज्या ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते ते अधिकारी निर्ढावलेले असतात, त्यांना भ्रष्ट अधिकारी असतात, त्यांना पैशापुढं काही दिसत नाही आणि आमाप पैसा गोळा करणं भ्रष्टाचारामधून हाच त्यांचा धंदा असतो. आणि त्यांचं निर्ढावलेलं असं कातडं असतं आणि त्यामुळं ते सामाजिक कार्य, मनापासून सामाजिक कार्य करतात. लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी जे झटत असतात अशा कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवला अथवा काही मागण्यांसाठी अर्ज केले तर त्या पदाधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी, त्याच्या जीवाला धोका निर्माण करण्यासाठी, त्याचं नाव गुपित ठेवणं हे त्यांचं कर्तव्य असताना देखील ते उघड करतात आणि त्या कार्यकर्त्याच्या, त्या पदाधिकाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करतात. असे हे निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांच्या त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आजचं हे आंदोलन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. सूरज गायकवाड हा नेहमीच जनतेच्या प्रश्नासाठी या फुरसुंगी, भेकराई नगर, मुंडवा या परिसरातले जनतेच्या प्रश्नासाठी सतत आवाज उठवत असतो आणि त्याला टार्गेट करण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मी आज त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि जर या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामातली पद्धत बदलली नाही, लोकांची कामं केली नाही तर त्यांना निश्चितच रिपब्लिकन पक्ष त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. वेळ प्रसंगी यापुढे अजून तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, श्रमिक सेवा संघ आणि पुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हलगीनाद आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाला आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि श्रमिक संघाच्या वतीने आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपण सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या ठिकाणी प्रथमतः ग्रामस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. खरं तर हे आंदोलन करायची पुणे महानगरपालिकेत कधी वेळ नाही आली पाहिजे, कारण पुणे महानगरपालिकेपेक्षा आमची पुरसुंगी ग्रामपंचायत बरी होती अशी म्हणायची वेळ का आलेली आहे. कारण एवढं मोठं प्रशासन असताना, एवढा मोठा निधी असताना, राज्यामध्ये एक नंबरची महानगरपालिका असताना सुद्धा जर आम्हाला या ठिकाणी आंदोलन करायची वेळ येते तर ही खरं लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं तर सूरज गायकवाडच्या या हलगीनाद आंदोलनाला आम्ही ग्रामस्थांच्या वतीने का पाठिंबा देतो त्याचं कारण आहे, ज्यावेळेस आपला संविधानिक अधिकार असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काही जे अधिकार दिले त्या अधिकारामध्ये त्यांनी काही जो गोपनीय अर्ज दिला होता ती माहिती उघड करणं थोडंसं चुकीचं होतं, ते करायला नको होतं. त्यानंतर जे काही त्यांनी आत्तापर्यंतचे माहिती अधिकार दिले, माहिती अधिकारामध्ये त्यांना माहिती अधिकारामध्ये माहिती मिळणं खूप गरजेची होती, परंतु ती माहिती सुद्धा जाणून बुजून लपवली गेली. या आंदोलनाच्या निमित्ताने मी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी असं सांगू इच्छितो की ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये 2016 ऑक्टोबरमध्ये गाव समाविष्ट झालं, ते समाविष्ट होत असताना ग्रामस्थांना थोडासा आनंद झाला होता की आपण महापालिकेत आलोय, परंतु महापालिकेपेक्षा आता परत 7 वर्षांनी आमची पुरसुंगी ग्रामपंचायत बरी होती अशी म्हणायची वेळ आलेली आहे. कारण ज्यावेळेस महापालिकेत आपला समाविष्ट होतो गावांचा, त्यावेळेस कचऱ्याच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा,
पाण्याच्या सुविधा अशा विविध सुविधा मिळायची एक अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षेला पुणे महापालिकेने अगदी फेल ठरवलेलं आहे. कारण ज्यावेळेस ग्रामपंचायत होती त्यावेळेस एक छोटासा ग्रामसेवक पूर्ण ग्रामपंचायत चालत होता आणि एक छोटंसं ड्रेनेजचं झाकण फुटलं. तात्काळ 1 तासामध्ये ड्रेनेजचं झाकण फुटत होतं. परंतु या ठिकाणी प्रत्येक अधिकारी प्रत्येक विभाग वेगळा असताना सुद्धा पैसे एवढे भरपूर असताना सुद्धा पुणे महापालिका फक्त आमच्या गावामध्ये टॅक्स गोळा करायचं मोठं काम सुरू करते. परंतु ज्यावेळेस काही स्थानिक सुविधा ज्यावेळेस मिळायची वेळ येते त्यावेळेस हे अधिकारी एकमेकांवर टोलटोली करतात आणि हा अधिकार त्याच्याकडे, तो अधिकार त्याच्याकडे, हा विभाग त्याच्याकडे, हा विभाग माझ्याकडे अशी म्हणायची वेळ आली होती. एक 8-15 दिवसापूर्वी ढवळे साहेबांनी गावामध्ये येऊन एक आंदोलन छोटंसं केलं होतं. त्या आंदोलनामध्ये आम्हाला शब्द दिला होता की या महिन्याच्या अखेर आम्ही आंदोलन तुमचं जे स्थगित करताय त्याला लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला काय आंदोलन तुम्ही कशा पद्धतीत करताय, तुमच्या काय मागण्यात आम्ही पूर्ण करू आणि तदनंतर तुमची डाकणे साहेबांबरोबर उपायुक्तांबरोबर एक ग्रामस्थांची बैठक लावू. परंतु आता नोव्हेंबर महिना संपला असताना सुद्धा आम्हाला डाकणे साहेबांची किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांची वेळ दिलेली नाही आणि ज्या काही मागण्या त्यावेळेस आम्ही केलं होतं ग्रामस्थांच्या वतीने त्या कुठल्याही मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नाही. त्यानंतर सूरज गायकवाडने सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने काही मागण्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला, परंतु प्रशासन जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करते. जर या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसतील आणि हा जर अधिकार प्रशासनाकडे आला असेल तर प्रशासनाने हे कामं लोकांची सोडवली पाहिजे. जर या ठिकाणी सूरज गायकवाडने केलेल्या आंदोलनामध्ये जर कचऱ्याचा प्रश्न सुटला, पाण्याचा प्रश्न सुटला, ड्रेनेजचा प्रश्न सुटला, आरोग्याचा प्रश्न सुटला, शाळेचा प्रश्न जर सुटत असेल तर मग आंदोलन करायची गरज काय येणार आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले की आपल्याला संविधानिक मार्गाने शांततेने आंदोलन करायचं असतं. हे शांततेच्याच मार्गाने आंदोलन सुरू आहे. परंतु मी सुद्धा पाहतो, मी आंदोलनामध्ये स्टार्ट पासून आहे. आपण गेटवर थांबले 15-20 मिनिटे हलकेनात केला, काही आपण घोषणा दिल्या, परंतु जबाबदार कुठल्या अधिकारी या ठिकाणी येऊन ते स्वीकारायची त्यांनी काळजी घेतली नाही. आणि आता मग ज्यावेळेस सर्व आंदोलक आतमध्ये आयुक्त कार्यालय किंवा या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आत यायचा प्रयत्न केला त्यावेळेस कुठेतरी प्रशासनाची त्याची दखल घेतली. परंतु प्रशासनाने सुद्धा घाबरून आम्ही कुठल्याही गैरमार्गाने काम करणार, आम्ही संविधानिक मार्गाने काम करतोय. आमच्या मागण्या काय ते समजून घ्या, त्या आपण 100% सोडू शकता. कुठेही आपण त्या मागण्या सोडवणार अशी आपल्याला 100% गॅरंटी आहे. परंतु हे सगळं करत असताना ज्यावेळेस ग्रामस्थांच्या वतीने किंवा आपण जे काही सगळे पुढारी आपण लोकांच्या मागण्या या ठिकाणी मांडत आहोत त्या मागण्या रास्त आहेत. कारण पुणे महापालिकेत जर गाव गेले तर पुणे महापालिकेची जबाबदारी आहे की त्या भागामध्ये पाणी स्वच्छ देणं, कचरा उचलणं, ड्रेनेजच्या सुविधा तुटल्या फुटल्या असतील तर नीट करणं. आज आमच्या गावामध्ये सरकारी दवाखाना आहे, परंतु कुठल्याही प्रकारच्या महानगरपालिकेच्या आरोग्याच्या सुविधा सरकारी दवाखान्यामध्ये नाही. जिल्हा परिषद शाळा आहे, ती शाळा सुद्धा महानगरपालिकेकडे वर्ग झालेली नाही, परंतु त्या शाळेमध्ये सुद्धा महानगरपालिकेची शैक्षणिक सुविधा नाही आहे. म्हणजे जर अशा सुविधा मला मिळणार नसतील तर मग पुणे महापालिकेचं करायचं काय. कारण ज्या वेळेस पुणे महापालिके आणि नगरपालिकेच्या या कचाट्यामध्ये आम्ही 1.5 वर्ष अडकलोय, याच्यामध्ये आम्हाला समजत नाही नक्की आमचं काम कोण करते. परंतु टॅक्स स्वीकारायच्या बाबतीत पुणे महापालिका आग्रही आहे आणि आम्हाला नोटिसा पाठवते, मेसेज पाठवते. मग ज्या तत्परतेने आपण नोटिसा पाठवता, आम्हाला मेसेज पाठवतात टॅक्सच्या बाबतीत, त्याच तत्परतेने आम्ही ज्या काही सूचना करतो गावाच्या हिताच्या, आरोग्याच्या, शाळेच्या, दवाखान्याच्या किंवा पाण्याच्या असतील, कचऱ्याच्या असतील, त्यावेळेस का मग तत्परता अशी दाखवली जात नाही. मग तेच तुमचा निधी कुठे जातो. आज आमच्या गावामध्ये एक वर्षभरामध्ये 128 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेने घेतलेले आहेत, परंतु त्याच्या बदल्यामध्ये किती रुपये आम्हाला पुणे महापालिकेने दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझा हा आहे पुणे महापालिकेला आणि त्या संपूर्ण प्रशासनाला की जरी आपल्याला हे आम्हाला क्लिअर करा. ज्यावेळेस फुरसुंगी नगरपालिकेची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली त्यावेळेस 1 वर्षामध्ये तो GR काढला जाईल असं सांगितलं गेलं होतं, परंतु पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी असं आम्हाला सांगितलं की पुणे महापालिकेतून तुमचं फुरसुंगी आणि उरुदेवाची गाव आम्ही वगळलेलं आहे. तुमच्या गावांना वगळून आम्ही पुणे महापालिकेची हद्द निर्मित केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या नगरपालिकेकडे अधिकार गेला. नगरपालिका जोपर्यंत निर्मिती होत नाही तोपर्यंत पुणे महापालिकेने कामं करायची आता थांबवलेली आहेत. मग आता 1 महिन्याभरापूर्वी ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांसमोर ग्रामस्थांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं सांगितलं गेलं की जोपर्यंत तुमच्या नगरपालिकेची निर्मिती होत नाही तोपर्यंत तुमचा कारभार हा पुणे महापालिकेकडेच राहील. मग माझा असं आयुक्तांना एक विनंती आहे तुमच्या या सर्व चॅनलच्या आणि याच्या माध्यमातून की आयुक्त साहेबांनी आम्हाला पहिलं हे क्लिअर करावं की जर आम्ही पुणे महानगरपालिकेत असेल, खरोखर असेल आणि आमची नगरपालिका जाहीर झाली नसेल तर पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे काही वर्षभरापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी जे काही नोटिफिकेशन काढलं होतं की फुरसुंगाव आणि उरुदेवाची गाव हे महापालिकेतून वगळले तर तो GR त्यांनी रद्द करावा. आणि जर आम्ही मग पुणे महापालिकेत अधिकार तुमच्या असेल तर मग आमच्या या मागण्या रास्त आहेत आणि आमच्या मागण्या मग पुणे महापालिकेने सोडवणं तितकंच गरजेचं आहे. कारण पुणे महापालिकेला आम्ही त्या पद्धतीने टॅक्स भरतोय. मग जे आम्ही टॅक्स भरतोय मग सुविधा देणं का काम नाही पुणे महापालिकेचं.
असो खूप काही पुणे महापालिकेबद्दल सांगता येईल, परंतु मी या ठिकाणी या हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या ढवळे साहेबांना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो, साहेब शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. हलगीनाथ फक्त तुमच्या कानापर्यंत आवाज आमचा पोहोचण्याचं कारण होतं म्हणून आम्ही हलगीनाथ करत होतो. शांततेच्या मार्गाने आंदोलन राहील, परंतु या आंदोलनामध्ये ज्या वेळेस आपण या सर्व तुमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आपला श्रमिक सेवा संघ हे जे का आपण सर्व पुढारी वर्ग आमच्या ग्रामस्थांसाठी जे का आपण लढा पुकारला ठिकाणी लढायला पूर्ण समर्थन आहे. आणि जोपर्यंत ढवळे साहेब आम्हाला सूरज गायकवाडांनी आणि आम्ही ग्रामस्थांनी ज्या काही सर्व मागण्या आपल्या लेखी पत्रामध्ये दिल्यात त्या जर येणाऱ्या काही ठराविक 8-10 दिवसामध्ये जर ते पूर्ण करत नसतील तर मग आमचं तुम्ही सांगताल त्या पद्धतीचं वेगळ्या मार्गाचं आंदोलन प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचवायचं काम आमचं या ठिकाणी होईल. रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या पुणे शहराच्या वतीने आज या सहपालिका आयुक्त परिमंडळ यांच्या कार्यालयावर हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चालणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराच्या निमित्ताने अनेक प्रश्न या ठिकाणी आमच्या पुणे शहराचे शहराध्यक्ष सन्माननीय सूरज गायकवाड यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या सूचनेनुसार रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सतीशजी केदारी साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष सन्माननीय विष्णुदादा भोसले आणि विशेष करून या जिल्ह्यातले शहरातले सर्व श्रमिक ब्रिगेडचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित महापालिकेच्या ढसाळ कारभारामुळे त्रस्त असलेले सर्व या भागातले नागरिक, त्याचप्रमाणे या आंदोलनाची परिस्थिती सर्व महाराष्ट्रापर्यंत देशापर्यंत पोहोचवणारे सर्व आमचे मीडियाचे सर्व पत्रकार मित्र, उपस्थित सर्व बंधू भगिनी, आजच्या या आंदोलनाचा मुख्य प्रश्न महापालिकेच्या अनागोंदी कारभाराच्या निमित्ताने सातत्याने या नागरिकांना भेडसावत असलेल्या अनेक समस्या, ज्या मूलभूत समस्या देण्याचं काम महापालिकेकडनं दैनंदिन जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. आणि ते करीत असताना अनेक कर्मचारी त्यांच्या मक्तारपणामुळं या विषयाला जाणून बुजून तिरंदाजी देतात, त्याच्यापासून लांब पळतात. शासनाचे पगार महिन्याच्या महिन्याला घेत असतात. शासनाच्या तिजोरीमध्ये येणारा त्यांचा पगार हा जनतेच्या करामार्फत येतो, याची त्यांना जाणीव मला वाटतं झालेली नाही. आणि ही जाणीव करून देण्यासाठी आज हे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचं आंदोलन हे या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी होत आहे. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हलगी आणि घंटानाद या ठिकाणी करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सूरज गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध या आंदोलनाची परिस्थिती निर्माण केलेली आहे. ह्या आंदोलनातून शासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आमचा वाईट बोलण्याचा किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा अजिबात मनस्थिती नाही. परंतु केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांची सूचना आहे की या आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या पोलीस प्रशासन असन किंवा कुठले शासकीय कर्मचारी अधिकारी असन, त्यांना त्रास अजिबात होता कामा नये असे कार्यकर्त्यांना त्यांच्या सक्त सूचना असतात. परंतु हेच जर का अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी जर त्यांच्या मस्तकपणामुळे जर मग्रूर होत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्याची सुद्धा रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारी दाखवली पाहिजे. ही भूमिका त्यांनी सातत्याने ठेवल्यामुळं आज या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी होत आहे. मी या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना एकच सांगतो की आपण ही जी आपली भूमिका आहे की पगार घ्यायचा आणि काम नाही करायचं, हे अतिशय निंदनीय आहे, निषेधार्थ आहे. तरी आपण या ठिकाणी आता या विभागाचे आयुक्त साहेब थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आम्हाला भेट देण्यासाठी येत आहेत. परंतु तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात या कार्यकर्त्यांना भाग पाडू नये
आणि या जनतेला जो काही तुमच्या मार्फत जो मूलभूत सुविधांचा उपयोग होतोय त्याच्यात तुम्ही कुठल्या प्रकारचं काम चुकारपणा करू नये एवढीच या आंदोलनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी माझे जाहीर मत व्यक्त करतो. आणि माझ्या पुणे जिल्ह्याच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सूरज गायकवाड यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या माध्यमातून जे आंदोलन पुकारले त्याला मी या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा देतो. माझ्या समवेत आलेले आमचे खेड तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय विशालभाऊ कांबळे असतील, त्याचप्रमाणे माझ्या समवेत आलेले सर्व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे खेड तालुक्याच्या पदाधिकारी असतील, यांच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो. आणि अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एकच सांगतो की हा विषय जर आजच्या आंदोलनाने जर तुमच्यात फरक पडला नाही किंवा हा मार्गी लागला नाही, याची पुन्हा आम्हाला जर जाणीव झाली तर हे आजचं हे जे आंदोलन आहे हे जिल्हास्तरीय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अनेक दिवसापासून फुरसुंगी ग्रामस्थांना अगदी वेठी धरलेला आहे. स्थानिकांना लाथा आणि बाहेरच्यांना माथा या धर्तीवरती पुणे महानगरपालिका प्रशासन काम करत आहे. जाणीवपूर्वक स्थानिकांना त्रास होईल. पाणी असेल, आरोग्य असेल, शाळा असेल, या कुठल्याही प्रकारची सुविधा ग्रामस्थांना स्थानिकांना मिळत नाही आणि हे प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक मनमानी कारभार करत आहेत. या ठिकाणी गेले अनेक दिवसापासून लोकप्रतिनिधी नाही कुठला. लोकप्रतिनिधी नसल्यामुळं बाजू मांडणार कोण? बाजू मांड आमच्या सारख्यांना कार्यकर्त्यांना काम करावं लागते. पण हे काम करत असताना हे अधिकारी जाणीवपूर्वक कार्यक्रम त्रास होईल अशी भूमिका वारंवार घेत असतात आणि जाणीवपूर्वक हे काम टाळतात. किंवा आता सूरज गायकवाड जे पाता या ठिकाणी प्रसंग ओढवला आहे त्यांना बाहेर ओपन केलं. जाणीवपूर्वक ह्या कार्यक्रमाला त्रास व्हावा किंवा ह्याच्यावर काहीतरी हल्ला व्हावा हा यांचा मानस आहे असं मला या ठिकाणी प्रामुख्याने वाटते. मी पुणे सांगू इच्छितो या ठिकाणी की बाबा हो की आत्ता रिपब्लिकन पार्टी आणि श्रमिक ब्रिगेड यांच्यावरती जी मागणी केली आहे ग्रामांसाठी, खरंच मी या सगळ्यांचा आभारी आहे. आणि आपल्या न्यूज चॅनल ही बातमी जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवावी हे देखील आपल्या या ठिकाणी आव्हान करतो. आणि पुणे महानगरपालिकेने या गावांचा आणि सर्व स्थानिकांचा विचार करून आमची कामे लवकरात लवकर मार्गी लावावी अशी विनंती थांबतो. जय जाऊ, जय शिवराज, जय भीम. सामाजिक प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही माननीय उपविभागीय आयुक्त साहेबांच्या असताना या जबाबदारीला टाळून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तक्रारी अर्ज आल्यानंतर सुद्धा तो तक्रारी अर्ज सोशल मीडियावर प्रसिद्ध करून या अधिकाऱ्यांनी गोपनीय कायद्याचा भंग केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो.